असो, ते अर्थशास्त्र असो, ते राजकारण असो, ते क्रीडा असो, ते मीडिया असो, ते सिनेमा असो, आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाही पडलोय, तर इकडच्या प्रस्थापितांच्या पायावर पाय ठेवून त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून त्यांचा सामना करतोय. पण हीच परिस्थिती समजून घेत असताना आपल्या सर्वांना एक गोष्ट पण लक्षात घ्यायला लागणार आहे, ती म्हणजे आज या देशामध्ये, आज महाराष्ट्र राज्यामध्ये परत एकदा मनुवादी ताकद उभी राहतीये. जर आपण बघितलं तर भारतभर आपल्या दलित बांधवांना घोड्यावर मिरवणूक काढण्यासाठी त्यांचा जीव घेतला जातो, कोणी दाढी किंवा मिशी वाढवण्यासाठी त्यांचा जीव घेतला जातो, चांगले कपडे घातल्यासाठी त्यांचा जीव घेतला जातो, चांगल्या हॉटेलमध्ये गेल्यासाठी त्यांचा जीव घेतला जातो किंवा त्यांना बेदम मारण्यात येतं. आणि जर आपण आपल्या महाराष्ट्रामधल्याच गेल्या 6 महिन्याचं उदाहरण घेतलं तर आपल्या सर्वांच्या समोर एक खूप दुःखदायक घटना होती, ती म्हणजे आपल्या सर्वांचा चळवळीतला साथीदार, वंचित बहुजन आघाडीचा एक धडाडीचा कार्यकर्ता, ज्याला आम्ही साथीदार मानायचो, असा अक्षय भालेराव, त्यांनी नांदेडमध्ये त्यांच्या गावामध्ये पहिल्यांदा मिरवणूक काढली म्हणून तिकडच्या जातीवाद्यांनी त्यांच्याशी फुकट फालतू भांडण करून त्यांचा जीव घेतला गेला. लातूरमध्ये, रेणापूरमध्ये एका मातंग समाजाच्या माणसाला तिकडच्या ठेकेदारांनी पैसे चोरल्याच्या आरोपावरती ठेचून मारलं आणि त्यांचा जीव घेतला. श्रीरामपूरमध्ये जर आपण घटना घेतली तर काही भटक्या विमुक्त दलित समाजातल्या तरुणांना तिकडच्या गायगुंड्यांनी, तिकडच्या ठेकेदारांनी कबूतर चोरीच्या आरोपांवरनं उलट टाकलं, त्यांना उलट टांगण्यात आलं, त्यांना मारण्यात आलं आणि त्यांना अमानुष्य असं टॉर्चर करण्यात आलं. आणि हा प्रसंग घडतोय कारण फक्त आणि फक्त आज भाजप आणि इकडचा समाज RSS संघ हा सत्तेत आलाय. आणि दुसऱ्या बाजूला आपण एक समजून घेऊयात की इकडचं जे पोलीस प्रशासन आहे, इकडची जी कायदा व्यवस्था आहे, यांना त्यांनी डावळायचा सुरुवात केलाय आणि इकडची कायदा व्यवस्था आज त्यांनी खिशात टाकली आहे म्हणून यांना कोणी जाब विचारणार नाहीये. मणिपूरची घटना आपल्या सर्वांना माहिती असेल. 3 महिने हा राज्य जळत राहिला, बातमी सुद्धा आली नाही, आणि जेव्हा त्याचे दृश्य, त्याच्या घटना आपल्या सर्वांसमोर आल्या तेव्हा माणुसकीला काळीमा फासणारी अशी एक घटना आपल्या सर्वांसमोर उघडी झाली. आणि हा राज्य 3 महिने जळत राहिला फक्त आणि फक्त कारण मोदी आणि अमित शहाचं ते षडयंत्र होतं. आणि मित्रांनो, माझ्या साथीदारांनो, जर आपल्याला ह्याच्या विरुद्ध काही करायचं लागणार आहे, जर आपल्याला ह्याच्या विरुद्ध एक आवाज उचलायचा असणार आहे, तर आपल्या सर्वांना एकत्र येऊन लढायला लागणार आहे. कारण हे माझं ठाम म्हणणं आहे आणि मी ठामपणे मानतो की जर इकडच्या संघाला, इकडच्या भाजपला, इकडच्या धारकऱ्यांना, इकडच्या मनुवाद्यांना, इकडच्या नागपूरच्या अर्ध्या चड्डीवाल्यांना जर कोणी हरवू शकतं, जर त्यांचा कोणी पराभव करू शकतं, जर त्यांना कोणी उचलून खाली आपटू शकतं, तर तो फक्त आणि फक्त इकडची आंबेडकरवादी विचारधारा, एवढा मी ठामपणे मानतो. पण मित्रांनो, आज यांचा पॅटर्न बदललाय, आज यांचा जरा गेम प्लॅन बदललाय. हे ह्या लोकांची आपल्याला बघून, मी सरळ सरळ सांगतो, ह्या लोकांची आपल्याला बघून सरळ सरळ फाटते. म्हणून यांनी काय केलंय, यांनी आता नकली आंबेडकरवादी त्यांच्या पेरोल वरती ठेवलेत आणि त्यांना सगळीकडे पाठवायला प्रयत्न केलाय. आणि जर आपण सतर्क नाही राहिलो तर हेच नकली आंबेडकरवादी RSSचे, भाजपचे, हिंदुत्ववाद्यांचे पैसे घेऊन आपल्या बुद्ध विहारामध्ये शिरतील, आपल्या वस्तीमध्ये शिरतील, आपल्या समाज मंदिरांमध्ये शिरतील आणि वेगवेगळा अपप्रचार करायला सुरुवात करतील. आणि तसेच नकली आंबेडकरवादी काही आपल्या शहरामध्ये आलेले आणि त्या शहरामध्ये येऊन एक गोष्ट म्हटलेले की आपण राजकारणाकडे जरा असं पडूया नको, आपण राजकारणाकडे दुर्लक्ष करूया, आपण आपली नोकरी आणि शिक्षण